पुढे बघ 9/11 ही गोळी लागलेली ना 26/11 निशान पण आहेत, त्या लोकांनी ते रिपेअर नाही केलं. एक आज पैसा होगा डिस्ट्रीब्यूट होगा. हो इसके दहेज में ले लेना, इसके दहेज में वसूल कर लेना. विकास रशियन किती आहे? लगेच कमी ना, 2 दुकानं सोडली लगेच कमी. चावले की 100 रुपये कमी. 4 पावलं झालं 100 कमी. मग आपण 400 पाव. हॅलो गाईज, अगेन वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल कल्पेश राणे ब्लॉग्स. आणि ह्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग असणार आहे एक शॉपिंग ब्लॉग. थोड्याच दिवसात आपला बर्थडे येणार आहे आणि त्या बर्थडे रिलेटेड आपल्याला कपडे घ्यायचे आहेत. तर आजच्या या शॉपिंग ब्लॉगमध्ये आपल्यासोबत असणार आहे विकास आणि विकासची बहीण सोनल. आणि गर्ल्सला तर माहिती आहे शॉपिंगचे जास्त नॉलेज असतं, तर शॉपिंग करताना एक गर्ल कंपल्सरी. आणि त्या लोकांना बरोबर माहिती असतं की कोणत्या मार्केटमध्ये कोणते कपडे भेटणार आहेत. तर तसंच एक नवीन मार्केट आपण आज एक्सप्लोर करणार आहोत, जे की आपल्याला सोनलने सांगितलेलं आहे कोलाबा मार्केट. कोलाबा मार्केट मी अजूनपर्यंत एक्सप्लोर केलं नव्हतं, तेच आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आणि मला सुद्धा बघायला भेटणार आहे. तर ब्लॉगच्या एंड पर्यंत मी काय तिकडून शॉपिंग केलं आणि काय घेतलंय ते तुम्हाला दाखवीनच. तर ब्लॉग एंड पर्यंत बघा. चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. चला तर निघूया कोलाबा मार्केटला. तर पोहोचलो मित्रांनो बोरिवली स्टेशनला. सोनल अंगणे, विकास अंगणे यांना कॉल लावत आहे. विकास अंगणे गाडी पार्क करायला तिकडे गेलाय, येईलच तो. तर ट्रेनने आम्ही आता चाललोय चर्चगेटला. चर्चगेटवरून पुढे कशी जाणार आहे? बसने. हा बस नाही. तर मित्रांनो, आता चर्चगेटला आम्ही लोक उतरलो आणि चर्चगेटला उतरला मॅडमने सांगितलेलं बसने जायचं. बट बस तर काय अवेलेबल नाही, म्हणजे लाईन खूप जास्त. संडे आहे ना, त्यामुळे जास्त क्राऊड आहे आज. इंडियाला चाललंय. तर भाऊ आमचे श्रीमंत भाऊ, श्रीमंत पेशवा बाजीराव विकास अंगणे यांनी ओला केली आमच्यासाठी. ओला बिला काय आमच्यासाठी ओला केली, बहिणीसाठी. जो भी पैसा होगा डिस्ट्रीब्यूट होगा. हो इसके दहेज में ले लेना, इसके दहेज में वसूल कर लेना. तर आता ओला करून आम्ही लोक चाललोय. कोणता ते दहेज द्यावा लागतो. अरे हा आपण घेऊया. कोणता ते सिनेमा? रिगल सिनेमा. हा रिगल सिनेमाच्या इकडे जायचं. पुढे बघ बघितलं बाबा पॉर्चे 9/11. तर हा आहे रिगल सिनेमा. अच्छा, इथून आता सांगा मॅडम कुठे आहेत दुकानं? सरळ ते कॅफे मोडेगर लिहिलंय ना. मोडेगर? तेच लिहिलंय वाटतं. कॅफे मोडेगर काय आहे तुम्ही सांगा म्हणजे भाऊ. कॅफे मोडेगर काय? माहित नाही मला. कॅफे मोडेगर बस मोडलेलं असेल ते. अरे मला तेवढं हे पागल इन्सान. अरे मला तेवढं दिसत नाही, पण तिथून पूर्ण मार्केट चालू होतं. ओके ठीक आहे. कॅफे मोडेगरला या आणि त्याच्या पुढे मार्केट चालू. नाही मी सांगतो तुम्हाला एक्झॅक्ट काय आहे. मॅडम तिला विचारायला दिसत नाही. आणि नंतर तिथून तुम्ही पूर्ण असं चालत जाल ना, तुम्हाला इकडे आयफोनचं शोरूम भेटेल. हा युनिकॉर्न वाला. युनिकॉर्न. हा युनिकॉर्नचं शोरूम, स्टोल स्टोर. आम्ही तुम्हाला करेक्शन देतो. हा तर काय नाव? मोंडेगर. मोंडेगर. मराठीमध्ये वाचलं मी, इंग्लिश मध्ये वाचलं नाही जमलं. मोंडेगर पासून चालू ना भाई. बार्गेनिंग स्ट्रॉंग ठेवा. इसलिए आम्ही पोरगी आणतो, ती पोरगी आणलेली आहे शॉपिंगसाठी. आपल्याने काय भाव होणार सगळं बघूया आणि मग नंतर घेऊ. स्ट्रॅटेजी
विकास रशियन. फॉरेनर्स पण आहेत शॉपिंग करायला असं म्हणतोय मी. पागल काय पण समजू नको लगेच 6,000. पोरींसाठी खजाना आहे ना का? काय ते होप सो शोधण्यावर आहे. ओके. कलर छान वाटतो. शॉर्ट्सवर वगैरे पण छान वाटतं. कुछ कम नाही. आल्याला पहिल्याच घ्यायचं नाही. पहिलं बघायचं पूर्ण मार्केटमध्ये काय आहे काय नाही का मॅडम. आणि मग नंतर येताना घेऊच शकतो ना. आल्यावर आपण मग घेऊया. 650 जरा जास्त वाटत नाही होतं. कारण मी काय केलेलं माहिती लास्ट टाइम एक शर्ट घेतलेला इथून पुढे स्टार्टिंगलाच 300 रुपये आणि पुढे 200ला होता. ये दिमाग वुमन काही राहू शकते. मग माझं असं रिग्रेट झालं की मी का घेतलं. ऍक्च्युली माझं पण FS ला तेच झालं. किती आहे? 500. लगेच कमी ना. 2 दुकानं सोडली लगेच कमी. पावलं चावले की 100 रुपये कमी होते. 4 पावलं झालं 100 कमी आहे. मग आपण 400 पावलं फुकट दिलं का आपल्याला. सेम शर्ट्स आहेत. जॅकेट्स पण चांगले वाटतात. हे कितने काय जॅकेट? 900. जी गोळी लागलेली ना 26-11ला. तिथे ना निशाण पण आहेत. त्या लोकांनी ते रिपेअर नाही केलंय. अच्छा म्हणजे ते दिवाळावर निशाण लागले. काचेवर वगैरे तिकडे बघितलं तर तुला दिसते. अच्छा हे लिफोर्ड कॅफे तेच आहे याच्यामध्ये 26-11 जे फायरिंग झाले ना आतंकवाद्यांनी. ते खूप चांगलं भेटतं. जायचं किंवा काहीतरी खाऊयात आतमध्ये पण खूप गर्दी असणार. हा आज तर खूपच. नंतर आणि ते गोळ्यांचं निशाण पण दाखवता येईल ना याला पण. अरे बाहेरूनच दिसतं ते निशाण. हे बघ हे काचेवर गोळ्या लागलेल ना त्या निशाणात. त्या लोकांनी ह्याच्यावर अजून एक काच लावली आहे. गर्दी खूप आहे. राहू दे नंतर येताना बघू जर भेटलं तरी ठीक नाही. हे पण छान आहे. हे काय मांसर काय ते मला समजलंच नाही. ते हाय काय कोणाला समजलं काय? टॉप आहे. टॉप आहे. हा टॉप आहे. कपड्याचं काहीतरी. हा काहीतरी शिवायचं होतं म्हणून शिवलं. हे कुठे बीचला जायचंय का आपल्याला? कुठे बीचला जायचंय का आपल्याला? कुठे काय चाललंय तुमचं? काय चाललंय काय? गोवा वा वा मजा आहे. 2024 सुरुवात छक्कास एकदम मस्त वाटतं. घेऊन टाका. भेटलं काय? अगं पण हे कोणाला? लहान पोरांना? हा गुड्डीला होईल. हे तुला बघते. काढ काढ जरा काढ. अरे हे गुड्डीला वेळ चांगले लहान पोराचं आहे ते. नको राहू देत. दुसरे घे. तर अर्धे शॉप तर बंदच आहेत आज. काहीतरी BMC वाले आलेले गाडी उचलायला. सो रोडवाले शॉप्स तर बंद आहेत. आणि जे आहेत ते जरा एक्सपेन्सिव्हच विकतात. म्हणजे जसं काय स्वस्त काय नाही मार्केटच्या हिशोबाने. वर्थ तिकडेच करू आपण आपल्या इकडेच. आता बाटामध्ये आलेलो. विकासला एक शूज आवडलेले जे की त्याला प्रत्येक ठिकाणी गेल्यावर शूज आवडतात. शूज लवर स्निकर लवर. भेटली साईज? हा माणूस शूजवर करोडोकर पैसे खर्च करू शकतो. बाकी कोणत्याच गोष्टीवर नाही करणार. त्याला कपडे सांगितले गेले तर ते बघायचे नाहीये. प्रॉपर स्निकर लवर आहे तो. 40% डिस्काउंट बघून आलाय. आणि डिस्काउंट मध्ये तर त्याला काहीच आवडलेले नाही. बघू चल.
चिकन। अगर तुमको यही करना था तो आपण बोरिवली विंडो शॉपिंग का काय को ब्लॉग बनाने बोला रे। कितीला घेतलंय? 200 इसको बोलते विंडो शॉपिंग। आमचं नाहीच भेटणार आहे काय इकडे। ऍक्च्युली नाही आहे, हा नाही छान वाटत आहे। ह्याच्या कलर वर मला घालून बघ। आता काय बोलत होता? त्या साईडला असं मिडल क्लास येतात। अच्छा. फक्त रस्ता क्रॉस केल्यावरती बाहेर तिथे आमिर ना। आता 5:30 वाजतायत आणि कुलाबा कॉजवेला आम्हाला एवढं काय भेटलं नाही व्हरायटी, आणि मुलांसाठी तरी स्पेशली तिकडे शॉप्सच नाही, मुलींसाठी ते नेकलेस वगैरेचं आहे आणि थोडं विंटेजवाले ते आयटम्स असतात त्याचं आहे। कुलाबा कॉजवेला एवढं काय आम्हाला व्हरायटी वाटली नाही आणि शॉप्स पण वाटले नाही, तर आम्ही लोक FSला आलो नंतर टॅक्सी करून, आणि तिकडे जरा माझ्या बड्डेसाठी केली शॉपिंग। एक शर्ट आणि एक जीन्स घेतले, जी अराउंड मला 500ची 850 850 मध्ये जीन्स आणि टी शर्ट भेटलेलं, गुड डील। सो FSला असं कधी मला झालं नाही डिसअपॉइंटमेंट की मला भेटलं नाही, तर FSला भेटतंच। जर तुम्ही पण आला तर कुलाबा कॉजवेला बॉईजचा ट्राय करण्यापेक्षा तुम्ही बॉईज घेणार असेल तर FSला द्या। चांगलं आहे। हा, गर्ल्ससाठी खूप चांगलं। तर चला आता निघतो आम्ही लोक। तर चला तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो की FS मार्केटमधून आम्ही लोकांनी एक्झॅक्टली काय शॉपिंग केली आणि काय घेतलं माझ्यासाठी। तर शॉपिंग आपली 870 मध्ये झालेली आहे, त्यामध्ये मला एक शर्ट आणि एक जीन्स भेटलेली आहेत। ते तुम्ही बघू शकता, एक व्हाईट शर्ट मी फुल हँडचं घेतलेलं आहे आणि त्याचं फॅब्रिक मला खूप जास्त आवडलेलं, आणि फॅब्रिक चेक करा थोडं डिफरंट टाईपचं आहे आणि थोडं युनिक वाटलं, त्यामुळे मी घेतलं। हेच मला शर्ट आधी ते लोक सांगत होते 1200, बट तुमची बार्गेनिंग स्किल्स अशा मार्केटमध्ये चांगली असेल तर हे मला फक्त भेटलं 370 मध्ये। सो खूप जास्त चांगली डील भेटली, थँक्स टू सोनल, तिने खूप चांगली बार्गेनिंग केली। त्यानंतर ही जीन्स मी घेतली, जी बऱ्यापैकी खूप म्हणजे कपडा खूप छान होता आणि मला ग्रे कलरची जीन्स बऱ्याच टाईमपासून हवी होती। एक जीन्स घेतली आहे, थोडी बॅगी आहे, फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे। ह्याची कंबर एकदम मस्त फिटिंग आलेली आहे, त्यामुळे मी घेतली आणि खूप छान फॅब्रिक वाटलं मला प्राइस रेंजच्या हिशोबाने, कारण की 500ला आपल्याला जीन्स पडले। सो हे काही कपडे आपण घेतलेत आपल्या बर्थडेसाठी, आणि ह्या ब्लॉगमध्ये हे कपडे मी घालून दाखवत नाही, कारण की हे कपडे मी घेतलेत बर्थडेसाठी आणि बर्थडेचा पण आपण ब्लॉग बनवणार आहे। ह्या ब्लॉगच्या थोड्याच नंतर येईल, आणि बर्थडेच्या ब्लॉगमध्ये एक मोठं सरप्राईज आहे, जे की बघण्यासाठी तुम्ही लोक चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, मला बघायला भेटेलच। आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा, काही मार्केट रिलेटेड क्वेश्चन्स असतील किंवा काही असेल कमेंट करून कळवा। भेटूया असेल कोणतरी नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सायनिंग ऑफ कल्पेश व्लॉग्स, बाय बाय।